6 सप्टेंबरला हरतालिकेचा उपवास हरतालिका व्रत आहे। या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल, सुतक असेल तर तुम्ही व्रत करू शकता, पण पूजा वगैरे तुम्हाला काही करायची नाहीये। तुम्हाला मासिक पाळी असेल आणि तुमच्या घरात जर कोणी पूजा करणारे असतील तर त्यांनी त्या महिलांनी पूजा केली तरी सुद्धा चालते। तुम्ही फक्त कथा ऐकायची आहे आणि उपवास करायचा आहे। तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर डॉक्टरांनी तुम्हाला जसे प्रिकॉशन सांगितलेले आहेत, उपवास करा किंवा करू नका, तर त्यानुसार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल। पुढच्या वर्षी नेहमीप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। आता हा जो उपवास आहे या उपवासाला तिखट मीठ खाल्लं जात नाही। जे कंदमुळं आहेत जसं की रताळे वगैरे उकडून खाल्ले जातात, गोड पदार्थ खाल्ले जातात, ज्यूस चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता। आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर हा जो उपवास आहे तो सोडण्याची पद्धत आहे। बऱ्याच ठिकाणी साबुदाणा वगैरे खाल्ला जातो, तर तो सुद्धा गोड करून खीर करून खायची आहे। भगर या उपवासाला चालत नाही।